म्हणजे तुम्ही स्वतः गंडवून घेतलं. ये बाई मला गंडव. जरा काहीतरी 4 ज्ञानाच्या गोष्टी सांग बघू. ज्ञानाच्या कसल्या गोष्टी? ज्ञानच नाहीये का तुला? व्लॉगची तयारी बघा मित्रांनो. BTS इकडे बघ की एकदा. अगं बघ की खिचडी बनवते ती आज संकष्टी आहे. आणि इकडे मला बटाटा भाजायला सांगितलाय तिनं. आणि ती काय करते तर पावडर लावते. तयारी चालू आहे, मेकअप वगैरे. ब्लॉग चालू करणार आहे म्हणून. आले मी 1-2 सेकंदासाठी दिलेलं फक्त. ते पण मी तयार होत होते ना म्हणून. तेच सांगितलं. मला काय काम दिलेलं असून तू काय करत होतीस. गुड मॉर्निंग गाईज. आज संडे आहे आणि आज आहे संकष्टी. त्यामुळं आज आम्ही बनवतो सकाळी सकाळी खिचडी. म्हणजे दोघांचा पण नाश्ता होईल आणि माझा उपवास पण आहे. त्यामुळं काय खातेस? काजू. सकाळी सकाळी चालू केलेस. स्टार्टर. मला जर रात्री 10 वाजता म्हणतो ती आम्ही जेवून बसलोय, पोट भरत जेवलोय बरं का. जेव म्हणताना माझं पोट भरले आणि 10 वाजता मला म्हणते की खाऊया का आता. मला क्रेविंग होत होती काजू म्हणून उठल्यावर घेतलेस. आज उपवास आहे ना, रिझन आहे. चालतात का तर उपवासाला? चालतात ना. मला नाही माहित. चालतात की. ड्रायफ्रूट आहे ते. आवरणं पटकन, भूक लागली. नाश्त्याची आपली रोजची वेळ होऊन गेली. हो 8:30 वाजले. आपण 8 वाजता करतोय रोज नाश्ता. चिप्स तरी दे मला ऍटलिस्ट. चिप्स नाही तर विसरले. चिप्स काय? चिप्स तळायचे होते त्याच्या अगोदर मी विसरले. वाव. काय झाले अर्ध्यात का सोडले? कूट जरा कमी पडले. अजून थोडस कूट करावं लागणार. शेंगदाण्याचं. आज क्या हुआ है तुम्ही? तळण करायचं विसरली, कूट करायचं विसरली. मला वाटलं पुढे येईल ना. नाही थोडस करते ना अजून. तळण तळूया. अगोदर तळायचं होतं मला खरं तर. त्याच कढईत म्हणलं आधी तळायचं तळण आणि नंतर मग खिचडी बनवायची. खरं ब्लॉगच्या नादात पावडर लावायचं नाही विसरलीस. शट अप. असलं नाही बोलायचं ब्लॉग मध्ये. चीटिंग करताय तू. आपण दोघं पण विसरभोळे हे आपल्या दोघांना माहिती आहे चांगलंच. पण हे लोकांपर्यंत कशाला पोहोचवतेस ऑन कॅमेरा, ते पण. कर की. काय झालं? अरे लाईट गेली आहे. खिचडी झाली तयार पण तळणच नाही अजून. आणि कूट पण नाही. लाईट अजून आलेली नाहीये. कमी कुटाचे पण चांगली झाली की. किती छान दिसते. कुठं कमी आहे? कूट नाहीये कमी. कसं ते जरा पांढरी दिसते म्हणून मला वाटलं की अजून टाकायला हवंय. थोडी अजून असते तर चाललं असतं कूट. पण असं नाहीये की पूर्ण कमी पडले आहे मापात. म्हणून मला अगोदर तळण तळायचं म्हणजे खिचडी झाली की लगेच खाता येते गरम गरम. आता तळण तळते मग खाऊया. द्राक्ष खायची काय? हा द्राक्ष पण फ्रीज मध्ये आहेत. पण एवढ्या सकाळी खाणार फ्रीज मधली थंड? काढतो मग. गोड आहेत की नाही वो तो खाने के बाद ही पता चलेगा. बघ तरी उघडून. लव लेटर दिले. पातळ म्हणजे जाड दिल्यावर काय पुट्ट्यावर लिहून देऊ का मग तुला? हे क्या कर रही हो तुम? हे असं मला बॅक एंडला सगळं सांभाळायला लागतं. प्लेट छोटी आहे आणि टिश्यू मोठा. घर का सारा काम. तुला ती ऍडव्हर्टाइज माहितीये का? घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. काय जोकच करताय म्हणलं. मी फक्त तुला विचारलं ऍडव्हर्टाइज माहितीये का? मी असं थोडी ना म्हणलं की मीच करतोय म्हणून. तसं तर तूच नाही करत तर मी कशाला करू. हे कोणते पापड आहेत आठवले का? हा आपण ते एक्झिबिशनला गेलेले तिकडचे आहेत ना. आपण ट्राय केलेले भरपूर वाले. आणि आणलेले 2. आजच्या दिवसातला पराक्रम क्रमांक 1 नाही. आजच्या दिवसातला तर हाच. मी नाही केलेला पराक्रम. आपोआप झालंय. तळण तळायला विसरली सुद्धा पराक्रमच आहे तुझा. टिश्यूच जाळून ठेवला. ते चिकटला गॅसला. मी नाही जळाला. बस का पापड. मी तर डायटिंग वर आहे.
म्हणजे मी खायचं का सगळं Obviously. नक्की ना? बघा मी खिचडी पण बघा केवढी घेतली आहे माझ्या. ती राहिली काढायची पातेल्यात, खोटं काय पण सांगू नको. आजचा माझा तेवढाच नाश्ता आहे दिवसभरात. म्हणजे सॉरी, नाश्ता दिवसभरात नसतो, सकाळपर्यंत. दिवसभर तेवढंच खायचं, मी तर काय बनवणार नाही आता. आणि ही द्राक्ष काल त्या बाईने जेव्हा मला दिलेले खायला ती तर तेव्हा चांगली गोड लागत होती बरं, आणि आता मी खाऊन बघतोय तर आंबट लागते. असं होलंय तुम्हाला, धोका होय तुम्हाला. तिनं Wash पण करायचं ओळखलं मला, मी असतं आज एकटा चालू आहे म्हणून. नेहमी दरवेळी मी येते तर कसली गोड गोड द्राक्षी घेऊन येतो आपण, आणि आज एकदा तुम्हाला पाठवलेलं एकट्याला तर हे करून आलं. आणि नुसतं मीठ टाकून ठेवायचं नसतं. आधा काम मैं करूंगा, आधा अर्धांगिनी है ना तू, तो आधा काम तुम करोगे, आधा मैं करूंगा. अब तुमने ये खिचड़ी बनाई है पूरे मन से, तो फिर मैं खाने का काम भी मैं ही करूंगा आधा. वॉटर लॉजिक. अर्ध काम करायचंय ना, ते ठेव डब्यात. ते काढायचं काम मीच केले. ठेवायचं पण काय, तळायचं मी केलंय, खाणार पण आहे. तेच माझं अर्ध काम आहे, बाकी करायचं तुझंच आहे. नाश्ता कर. फायनली आजचा नाश्ता करायला मिळणार आहे मित्रांनो. इतका पण लेट नाही झालेला. मी असं कुठं म्हणलं लेट झालेलं आहे. फायनली कशाला वापरले? फायनली मिळणार आहे. फायनली. आणि काल ना मला जेव्हा ही द्राक्ष दिलेली तिनं, जेव्हा काळी काळी दिसत होती, आता लाल दिसायला लागली. तुम्ही जो टेस्ट केला ना तिथे, तो तिने दिलाच नाही तुम्हाला, गंडवले. नाही ऍक्च्युअली ती देत होती, पण ते लहान होती म्हणून मी म्हणलं मोठी मोठी दे, तर मग हिनं मला बरोबर गंडवलं. मग तिथंच बरोबर, म्हणजे तिनं तुम्ही स्वतः गंडवून घेतलं. ये बाई मला गंडव. मला वाटलं तू म्हणशील इतकी छोटी छोटी कशाला आणलीत, मोठी आणायची, म्हणून मग म्हणलं तिला दे बाई मोठी. म्हणतो त्यापेक्षा कसली जरी असली तरी ती मला म्हणत होती, अहो तुम्हाला आता जे टेस्टला दिलेली ती ह्या छोट्या घाटातली दिलेली, वाव वा. तरी पण नको म्हटलं मला ती. चलो नाश्ता करतो. आता हे बघा, माझे पराक्रम मगाशी दाखवत होते ना तुम्हाला. खिचडी ताटात घेतली, त्याच्यात दूध घेतले होते ना, आणि हे पापड मी आधीच ठेवलेलं ताट भरून. त्याच्यातनं दूध टाकताना हे पापड कोण उचलणार? पूर्ण ओले झालेत. हे सुद्धा मला सांगावं लागतं. आणि हा पराक्रम करणारी व्यक्ती कोण आहे माहिती? ही. मला नाही लक्षात आलं तेवढं. आता मी नाश्ता करतोय. कशी झाली खिचडी? मस्त. ओके. रात्री काय करायचंय मग जेवायला? उपवास सोडायला तुला? तुम्ही बनवा ना माझ्यासाठी काहीतरी. चांगल्या पद्धतीने सोडायचं ना तुला उपवास. म्हणूनच म्हणते तुम्ही बनवा, मला कुठं काय ते बनवता. मी असं नाही म्हणले की तुला नाही म्हणून. मला फक्त भात बनवता येतो आणि चहा. चहा भात खाणार आहेस का? मगाशी काय म्हणलेलं, मी डाएटवर आहे, मी पापड नाही खाणार वगैरे. पापड मी आता हे प्लेट मध्ये संपलेत बरं का, तर दुसरे घेतले माझ्या प्लेट तिथं. आणि मला म्हणजे मी डाएटवर आहे. मी म्हणलं घ्या पापड. काय तुम्हाला आता मी घ्या म्हणलं पापड, तर काय म्हणलं मला, मी डाएटवर आहे. आणि हळूच मी प्लेट बाजूला सारली, तर हळूच त्यातले उचलून घेत आहेत. हे बघा, झुटे. 2 hours later. काय चाललंय तुझं? मी ते भाजी मागवलेली ना, अच्छा, तर ती आली आहे, ते चेक करत होते बरोबर आली आहे का. हे बघा, मी 1 रुपयाचे कांदे मागवले. किती? 1 रुपयाचे. वा, 3 आलेत. ऍप वरती ऑफर होती. येस, 3 आलेत, पण चांगले पण आहेत. चांगले ना. 1 रुपयामध्ये काय मिळतं आजकाल? 3 कांदे. 3 कांदे मिळतात. भाजी सगळी आता याच्यात. त्यावेळेस आपण गेलो नाही ना भाजी आणायला. काकडी बघा किती मोठी दिली. वा, मी करत आता दाखव की माझ्यावर चिकन. मी करतच नव्हते. गुस्सा ही थी तुम मेरे पे, चिल्ला रही थी. गुस्सा नहीं थी, चिल्ला रही थी मुझ पर. हे डोळ्यांची जादू कॅमेऱ्यावर नाही चालत तुझ्या, फक्त माझ्यावर चालते. आणि मी कॅमेऱ्याच्या माग आहे, ते लोकांना नाही दिसू शकत. इधर तो देखो, शर्मा मत. मित्रांनो, सकाळचा नाश्ता झालाय आमचा मगाशी करून. आता बराच वेळ टाइमपास केल्यानंतर फायनली आज जेवायची वेळ आली आता. आणि बराच वेळ ऋतुजाने विचार करून माझ्यासाठी तिला खिचडी तिने सकाळीच बनवली, आणि माझ्यासाठी तिनं काय करायचं म्हणून ह्या सगळ्या पूर्ण जगात जितके पदार्थ असतील त्यांच्यापैकी एक पदार्थ निवडलाय, आणि तो म्हणजे पोहे. दिखावतो अपना मुंह जरा. इतका पोहे नाही, आलू पोहे तुझे फेवरेट. हाँ, बट
जेवणाला कोण खाते यार पोहे? हा चाकू फेकून मारलाय तिने मला मगाशी. लागला असता मला. बघा मित्रांनो. अरे सॉरी. ये आलू अब मेरे पेट में जाने आ रहा है. आलू जैसे पेट और फिर से मैं आलू बन जाऊंगा. फिर से पहले से हो, अब बड़ा आलू बनोगे. मुझे क्यों तोड़ा? ऐसा नहीं बोलते अपने पति. दुपारच्या जेवणाला पोहे कोण बनवतं? मी. ते तर दिसतच आहे, पण असं कोण बनवत नसतं असं म्हणतोय मी. एक जर घरात दोघच राहत असतील आणि बायकोचा उपवास असेल तर एक तर नवऱ्याने स्वतः काहीतरी बनवून खावं, मॅगी वगैरे. आणि जर त्याला डाएट 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 असं जर वेड असेल तर मग कशावरही भागवलं पाहिजे. नाही तू आलू पोहे काढलेस माझ्यासाठी डिश. हेल्दी डिश आहे, फक्त आलू येतात एक्स्ट्रा. ते तुझं फेवरेट आहे. पोह्यांना लागणारे पोहे सुद्धा मलाच द्यावे लागतात तिला. इतकं काम करून घेते ही बाई माझ्याकडून. बाई बाबा. किती मिरची टाकू? किती पोहे काय खाणार आहे? 2. आता किती म्हणल्यावर किती म्हणल्यावर आता मी काय सांगू? 2 टाक. तिखटच कर. तू विचारलेलीस पोहे किती खाणार आहे, मी त्यासाठी 2 म्हणले. मिरची किती टाकायचं उत्तर नाही 2 दिलं. पोहे कसं खाणार? 2 किलो. तू किलो थोडी नाही विचारलेलं. मग पावशर. तू किती पोहे कढीपत्ता खाणार? घे फ्रीज मधला. हा ऐतिहासिक फ्रीज मधला कढीपत्ता. हे पण ठेवा. कढीपत्ता हाताखाली काम करा. हाताखाली? तुझ्या हाताखाली काम करायला मला खूपच खाली जावं लागेल. खरं ऑलरेडी तू खाली आहे, त्याच्या हात त्याच्यापेक्षा खाली. असले 5 जोक मारू कसे वाटतात काय? तुम्हारे साथ रह रहे के मेरा क्या भला हो सकता है. असले जोक नाही मारत. असले जोक्स असतात ना. हे बघ कसं असतं माहितीये का, माणूस ज्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवतो ना त्याचा थोडासा प्रभाव पडत असतो. माझे जोक आधी खूप चांगले असायचे. माझे जोक्स आधी खूप चांगले असायचे. जेव्हापासून तुझ्या बरोबर राहायला लागले तेव्हापासून माझे जोक्स असे झाले. आणि हे बघा मित्रांनो, तिने मला परत लाईट लावायला सांगितले. आणि हा जो तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला जो काही इफेक्ट दिसेल गोरेपणाचा, इकडे बघून दाखव जरा. हा जो इफेक्ट गोरा कलरचा दिसतोय हा लाईट लावल्यामुळे दिसतोय. सकाळी तो पण तिला पावडर लावून पण लाईट लावायची होती, पण लाईटच नव्हती. काय करणार. गाणी म्हणून नको, इतकी चांगली गाणी म्हणल्यावर कॉपीराईट यायचं आपल्याला. रेसिपी दिसणार आहे. पहिल्यांदा तेल टाकून घ्यायचं मित्रांनो. त्याआधी गॅस पेटवायचा आहे. त्याच्यानंतर पातेलं पण घ्यायचं आहे. त्याच्यात नंतर तेल टाकून शेंगदाणे टाकायचे आणि असं तिकडे पण करून उभा राहायचं आहे थोडा वेळ. जरा काहीतरी 4 ज्ञानाच्या गोष्टी सांग बघू. ज्ञानाच्या कसल्या गोष्टी? ज्ञानच नाही आहे का तुला? कशाबद्दलचं ज्ञान? तुझ्याकडे जे आहे ते दे. मी सांगितलं का दुसऱ्याचं ज्ञान? तुझ्याकडे जे आहे ते देऊ शकतो. कशाबद्दलचं काय? मी कुकिंगचं ज्ञान देऊ शकतो. दे. मग ती रेसिपी तुम्ही जी सांगताय ती मीच बनवते. ती माझं ज्ञान तुम्ही ज्ञान नाही, ते रेसिपी दाखवायला लागले. तू ज्ञानाच्या गोष्टी सांग म्हणलं मी तुला. ज्ञानाशिवाय कुकिंग टिप्स दे ना काहीतरी. पोहे बनवायच्या आधी गॅस पेटवून घ्यायचा आहे. त्याच्यावर पातेलं ठेवून किंवा कढई ठेवून. तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही. आलू पोहे हा प्रकार. कांदे पोहे आपण नेहमी खातो युजली, पण जर कांद्याऐवजी आपलं बटाटा टाकला, कांद्याऐवजी जर पोहे टाकले तर पोहे होतात आणि कांदे टाकले तर कांदे होतात. आणि दोन्ही मिक्स केले तर काय होतात? कांदे पोहे. कोई सेंस है इस बात? हा आहे आजचा आमचा लंच. मी तर रताळ खाते कारण माझा उपवास आहे. आणि प्रीतमसाठी पोहे बनवलेत आणि द्राक्ष. आजचा ब्लॉगमध्ये तर फक्त सगळं जेवणाचंच दाखवलंय, नाश्ता आणि जेवण. दुसरं काय नव्हतं कारण आज तुझ्याला काम होतं बरंच, त्यामुळे तिनं काय जास्त असं काय नवीन रेसिपी पण नाही केली आणि आम्ही कुठे बाहेर पण नाही गेलेलो. हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.